नमस्कार, मी महेंद्र मिश्रा युवा क्रांतीच्या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चासत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत। काल गजानन महाराजांची पालखी 56व्या वारीनंतर स्वगृही परत आलेली आहे। अनेक वर्षापासून पालखीचा हा जो प्रवास आहे हा खूप सुंदर आणि अतिशय उत्तम प्रकारे नियोजनबद्ध असा प्रवास चालत असतो। या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक लोकांचे अनुभव येतात, अनेक लोक त्यांचा अनुभव सांगतात। असेच आमच्यासोबत लोकमतचे तालुका प्रतिनिधी अनिल उंबरकर आणि युवा क्रांती न्यूज चॅनलचे संपादक विजयजी यादव आहेत। आपण यांना विचारूया, यांच्यासोबत चर्चा करूया की काल जी पालखी गजानन महाराजांची स्वगृही परतली त्याच्यात यांना काय काय अनुभव आले। अनिल भाऊ, आपण असं माहितीच आढळलं की काल सहपरिवारासोबत पालखीसोबत 17 किलोमीटरचा प्रवास म्हणजे खामगाव ते शेगाव असा प्रवास केला। यात काय अनुभव आले आपल्याला? असं नमस्कार, मी मागील 25 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि उत्पादन करणे एवढ्यापुरतं माझं कार्य हे मर्यादित होतं। पण ह्या बातम्या करता करता हे लोकांच्या जे भावना पाहतो की लोक पालखी मागे कसे येतात, लोक दर्शनासाठी गर्दी कशासाठी करतात, असे वेगवेगळे प्रश्न मला मनामध्ये भिडत होते। मग यावर्षी असं पालखी यायच्या 2-3 दिवसाआधीच मी घरी असं सहज आम्ही बसलो आणि सहज विचारलं की आपण यावेळेस मी पालखी खामगावला जाणार, खामगावपासून शेगावपर्यंत पालखीसोबत बातमीसाठी न जाता आपण श्रद्धेनं लोकांसारखं श्रद्धेनं त्या पालखीसोबत यायचं आहे, मी पालखीसोबत पायी प्रवास करणार आहे असं सहज घरी विचारलं। तर त्यांनी सगळ्यांनी, माझा मुलगा मुलगी पत्नी, त्यांनी सांगितलं की आम्ही पण सोबत येतो, आपण सोबत जाऊ सगळे। आणि आम्ही 31 जुलैचा दिवस उजाड पहाटेच 3 वाजता आम्ही खामगावकडे रवाना झालो आणि खामगावपासून कंटिन्यू प्रवासामध्ये पालखीच्या सोबत कुठे मागे, कुठं स्टॉल, कुठे काही हे जे आहेत पालखी मार्गावर जे विविध दानशूर व्यक्तींनी काही जे सेवाभावी संस्था आहेत त्यांनी जे स्टॉल लावले ते पाहत त्यांची चौकशी करत, हे माहिती घेत, कधी वारकऱ्यासोबत बोलत असं येता शेगावपर्यंत पोहोचलो। पण तो एकदम आनंददायी प्रवास वाटला। एकदम आपण जर आता 1 किलोमीटर जर चाललो तर आपल्याला थकल्यासारखं वाटतं, पण हा 16-17 किलोमीटरचा प्रवास कुठं थकवा नाही, कुठं दुखणं नाही, काही नाही, फक्त एक आनंद होता। नक्कीच कुठेतरी आस्था आहे म्हणून श्रद्धा आहे, रस्ता आहे, याच दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा संपूर्ण परिवार तिथून इथपर्यंत चालत आलं। मला एक गोष्ट ही सांगा की आताच तुम्ही सांगितलं की 1 किलोमीटर 2 किलोमीटर चालल्यानंतर पायाला दुखापत होते, पण या संपूर्ण पालखीच्या मागे जो जनसमूह होता, भक्तीचा संपूर्ण पूर होता, यात आपल्याला असेही काही लोक मिळालेत का की जे कुठेतरी थकत होते, त्यांची सेवा कुठं काय कशी होत होती? हो, सर्वच प्रकारचे लोक या पालखीमध्ये सहभागी, पालखीच्या सोबत खामगाव ते शेगाव पायी प्रवासामध्ये सहभागी झाले होते। त्यामध्ये लहान बाळापासून तर मोठे व्यक्तीपर्यंत, वृद्ध, युवक युवती, सर्व स्तरातील भाविक यामध्ये सहभागी होते। काही असं प्रवास करताना मधामध्ये 70 वर्षे वयाचे वृद्ध दिसले मला, तर बाजूला चालले होते। गर्दी खूप वाढली होती, कारण की पालखी जसजशी येत होती तसतसं पालखीच्या मागे येणारे भाविक खूप जास्त दाटीने येत होते। पण ते 1-2-3 वृद्ध जे होते, ते वृद्ध त्यांची इच्छा होती की आपण पालखीचं जवळून जाऊन दर्शन करू, पालखीला हात लावू। तर तितक्यामध्ये ते गर्दीमध्ये म्हाताऱ्यांना शक्य नाही, कारण पायी चालत असताना पालखी पुढे पुढे जात राहते। परंतु अशातच ते पुढे चालत असताना तर तेव्हा मधात त्यांना थकवा आला, ते असे बसले। मी त्यांना सहज आबाजी म्हटलं, तुम्ही कोण बसले, चला पुढे। तर दुसरे जे सेवाभाव करणारे जे लोक आहेत, संस्था आहेत, काही मला वाटतं मुक्तांगण आहे, काही असे मातृम फाउंडेशन, असे वेगवेगळ्या संस्था जे त्यामध्ये संस्थेचे स्वयंसेवक दिसले। ते रस्त्याने असं कोणी जर कुठे बसलं की ते लगेच त्यांच्याकडे आस्थेने विचारत की चला तुम्ही हे घ्या, पाणी घ्या, तुम्ही शरबत घ्या, तुम्ही हे करा, असं त्यांना विचारून तुम्हाला इथं बसा, तुम्ही सावलीत बसा, तुम्हाला तिथं पोहोचून देऊ का, असं त्यामध्ये जर असं वाटलं की हा कोणी व्यक्ती ओळखीचा असो नसो, त्या वारकरी जे सोबत येत होते त्या सोबत येताना येणाऱ्या वारकऱ्याची, भाविकांची कुठतरी काळजी कोण करते,
कोण इतक्या लाखोच्या जनसागरामध्ये कोण कोणाचा आहे काय आहे, तरी पण ते अशी एक शक्ती आहे की ते तिथं सेवाभाव करणाऱ्यांचा, जशी ही गर्दी भाविकांची गर्दी होती तशी सेवाभाव करणाऱ्या लोकांची गर्दी होती. की ते एक व्यक्ती जर तसं बाजूला कोणी बसला तर त्याला विचारासाठी येणारे 2-2, 3-3 लोक त्यामध्ये सेवाधारी ते विचारत की बुवा आबाजी काय झालं. हे जे दृश्य जे पाहिलं, हे दृश्य एकदम मनाला एकदम हे चटका लावून गेलं की ही गजानन महाराजची कला आहे, गजानन महाराजचीच कृपा आहे. नक्कीच गजानन महाराजांचे जे भक्त आहेत ते नेहमी असं म्हणत असतात की आम्ही काहीच नाही करत, तर महाराज आमच्याजवळून संपूर्ण काही करून घेतात. ही खरोखर ही जी एक श्रद्धा आहे आणि ही जी एक आस्था आहे, ही अतिशय म्हणजे मनाला कुठंतरी घेऊन चालणारी आहे. प्रत्येक भाविक जो जुडतो महाराजांसोबत तो त्याच्या श्रद्धेने, आस्थेने आणि त्याच्या मनोकामना पूर्तीनेच पुरत असतो. आमच्यासोबत युवा क्रांतीचे संपादक विजय यादव आहेत. आपण त्यांनाही विचारूया की काल जो महाराजांची पालखी स्वगृही होती यामध्ये आपण काय काय अनुभवले. काल तर खूप असे अनुभव भेटले मला. मी साधारणतः जेव्हा पण गजानन महाराजांची पालखी आपल्या स्वगृही परतते त्यावेळेस मी रेल्वे स्टेशन पासून तर मंदिरापर्यंत पालखीसोबत असतो. परंतु काल मी इंजिनियर कॉलेजपासून येण्याचा पालखीसोबत प्रयत्न केला. काल पालखीसोबत आलो इंजिनियर कॉलेजपासून. तर मला एक खास करून एक विशेष त्यात आकर्षण जाणवलं की यावर्षी विशेष करून तरुण आणि तरुणांचं प्रमाण त्यात मला खूप जास्त दिसलं की जे गजानन महाराजांची सेवा करताना दिसले, पालखी चालताना दिसली. त्यामुळे मला असं तरी वाटतं कुठेतरी आपले हिंदू एक प्रकारे जागृत होऊ लागले आणि कुठेतरी एक आस्थेने हे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. काल अनुभव सांगायचा म्हटलं तर काल मी एक साधारणतः एखादा 1.5 वर्षाचा मुलगा असेल तर महिलेसोबत, तिचे पती पण तिच्यासोबत होते. तर एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये सुद्धा ज्यावेळेस पालखी आपल्या वाटिकेवर पोहोचली तर त्या टायमाला लोकांनी भरपूर गर्दी केली. तर मी सतत ते बघितलं, म्हटलं हे मला जायला नाही पाहिजे त्या महिला तिथं, इतकं लहान मुलगा घेऊन. तरी पण ती महिला तिथं गेली आणि गजानन महाराजच्या तिथं स्वतःही डोकं टेकवलं आणि त्या मुलाचं डोकं टेकवलं. परंतु एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये, एवढ्या मोठ्या ढकलाढकलीमध्ये त्या भाई भक्तांची महिला होती, तिने तिच्या मुलाला दर्शन केलं. तिच्या घरी वेगळाच अनुभव मला काल त्याची जाणवला की एवढं छोटं बाळ, आपण जर गर्दी असली, समजा दुर्गादेवीची मिरवणूक असली किंवा लग्नाची वरात असली की तिथं आपण त्या ठिकाणी घेऊन जात नाही की नाही लहान मुलाला इजा होईल, काही पडेल झडेल असं वाटतं. परंतु त्या ठिकाणी गजानन महाराजचं दर्शन घेताना कोणत्याही प्रकारची भीती त्या महिलेच्या मनात मला त्या ठिकाणी दिसली नाही आणि तिने एक चांगल्या प्रकारे दर्शन त्या ठिकाणी मुलालाही घडवलं नाही, स्वतःही घडले आणि एका बाजूला झाली. म्हणजे असे वेगळेच अनुभव मला काल जाणवले. असे वेगवेगळे अनुभव आहेत. काही महिला ज्या होत्या संभाजीनगरहून आल्या होत्या, जवळजवळ 20 ते 25 महिलांचा तो ग्रुप होता. ज्यावेळेस त्यांच्यात बोलायचा प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला बघितलं, त्यांनी आम्हाला आवाज दिला चॅनलच्या माध्यमातून, भाऊ आम्ही आनंदकोटी म्हणतो म्हणे आमच्या तुमच्या चॅनलला, काय हरकत नाही. तर त्यांच्या चेहऱ्यात जे हावभाव होते, त्यांच्या बोलण्याची एक वेगळी स्फूर्ती होती, त्यांचा जो एक आवाज होता एक वेगळा गोड कानाला ऐकावासा वाटणारा एकदम अशा गोड आवाज होता. तर ते सर्व झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही कोणत्या गावाचे? तर म्हणे आम्ही संभाजीनगरहून आलो म्हणे. म्हटलं इतके दुरून, म्हटलं दरवेळेस दर्शन आहे तर नाही म्हणे, आम्ही संभाजीनगर आलो म्हणे, गाडी शेगावला उभी केली म्हणे 4 व्हीलरांची आणि आम्ही पहिल्या दिवशी रात्री म्हणे खामगाव, खामगावून येताना शेगावला आम्हाला एवढं आम्ही दरवर्षी येतो म्हणे, आमचं 5-6 वर्ष होतं त्यांचं. तर असे वेगवेगळ्या दुरून येणारे लोक आहेत, वेगवेगळे असे अनुभव आहेत की गजानन महाराज आता एवढा मोठी जर पालखी जर आपली चालू लागली. काल एक असा अंदाज होता की 5 लाखाच्या वर पब्लिक होती. काल आपण जे व्हिडिओ बघितले, ही संख्या बघितली, 5 लाख लोकांमध्ये इतक्या सुंदर प्रकारचं पूर्ण पालखीचं संपूर्ण गजानन महाराजांपर्यंत पोहोचणं आणि कोणत्याही प्रकारे कोणतीही दुर्घटना घडली नाही किंवा कोणत्याही प्रकारचा कोणता त्या ठिकाणी चोरी झाली नाही किंवा काही झालं नाही. म्हणजे कुठेतरी हे गजानन महाराजचं हे सत्व आहे आणि गजानन महाराज सगळं करून घेतं. जे आतापर्यंत मी ऐकत होते, काल डोळ्याने बघितल्यासारखं असं वाटलं मला. तो मला त्या ठिकाणी तो अनुभव आल्यासारखं जाणवलं. नक्कीच यावेळेस असं जरूर म्हणावं लागतं की महाराज करून घेतात. अनिल भाऊ, आपण जसं आता भाऊंनी सांगितलं, विजय भाऊंनी सांगितलं की आम्ही जे वेगवेगळे अनुभव बघितले, स्त्रियांचे बघितले, याच्यात आपल्याला एक असा विशेष कुठेतरी अनुभव जाणवला का की एक वेगळा वर्ग आहे, स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, ते सुद्धा याच्यात पायी चालतात आणि मोठ्या आनंदाने चालतात, जय गजानन असे वेगवेगळे स्लोगन म्हणत. नक्कीच
खामगावून आम्ही पुढे पायी चालत असताना काही अंतर कापल्यानंतर 1-2 किलोमीटर पुढे आल्यानंतर लाखोचा जनसमुदाय या शेगाव खामगाव दरम्यान त्या मार्गावर पावलं पुढे 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 करत करत असं दिसत होतं की जसं सर्व असं महापूर होता भक्तांचा. त्यामध्ये लहान थोर हे सगळं असताना लोकांच्या मनामध्ये इकडे पालखीचं टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा हे गोड अभंगवाणी हे पालखीमध्ये चालू असताना पालखीच्या मागे जे लोक होते, जे भाविक होते, महिला पुरुष, त्यामध्ये विशेष करून महिला त्यांच्या बाळाला खांद्यावर घेऊन कोणी एकटे असतानाही त्यांच्या मनामध्ये जय गजानन, गणगण गणात होते, चला शेगावी जाऊया, गजाननाला पाहूया, गजानन महाराज की जय, कंटिन्यू त्यांच्या मुखामध्ये पायी चालत असताना त्यांना माहिती नाही की आपण खाली पाय कुठे पडतो की काय होतो. त्यांना कंटिन्यू चालू होते जय गजानन, श्री गजानन, जय गजानन, श्री गणगण गणात होते, असे त्यांचा कंटिन्यू हा नामस्मरण खाली पाय त्यांचे ऑटोमॅटिक चालत होते. आणि त्यांचं लक्ष इकडे की शेगावकडे आपण मार्गावर चाललो, शेगावकडे चाललो. आणि पालखीचे करून जे गणगण गणात होते, गणगण गणात होते. आणि गजानन महाराजांच्यावर आधारित वेगवेगळे लोकगीत ह्या पालखीमध्ये सहभागी झालेले नुसतं फक्त आपल्या शेगावातले किंवा खामगावातले असे लोक नव्हते. तर मी माझ्यासोबत जे चालणार होते म्हटलं तुम्ही कुठून आले, ते एक म्हणे बुलढाण्याहून आलो, एक म्हणे जालन्याहून आलो. तर असे करताना त्यामध्ये भेदभाव पण दिसला नाही. नाही तर आपण एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रोग्रामला गेलो तर एखाद्या महिला वेगळ्या असतात, जेंट्सची पुरुषांची व्यवस्था वेगळी असते. पण या पालखीमध्ये चालत असताना महिला पुरुष, युवक युवती, लहान थोर असा कुठलाही भेदभाव दिसला नाही. जो तो आपापल्या फक्त त्याचा एकच हे होता भाव, फक्त जय गजानन, गणगण गणात होते, विठ्ठल माझा, गजानन माझा, गणगण गणात होते. हा त्यांचा हा आलेला मला जो जे पाहिलं मी चित्र, ते त्यांच्यासोबत मी पण गायला सुरू केली. मी पण त्यांच्या मागे मागे ते गजानन महाराज, मला येत नव्हतं काही, पण त्यांच्यासोबत मी ते म्हणायला सुरुवात केली. हा मला एक चांगला अनुभव आला की ते प्रत्येक जण हा फक्त मौज मजा किंवा चालताना असा हे नसतो, त्याच्या भक्तिभावानं तो त्या सहभागी झालेला असतो, हे यावरून ते दिसून आलं. आणि एक दुसरा एक अनुभव आहे महत्वाचा की मी काही अंतर पालखीच्या मागे असताना एकदम समोर गेलो. पालखीचे जे पताकाधारी वारकरी आहे त्या वारकऱ्यांच्या सोबत म्हटलं आपण सहज विचारू यांना काय आहे. पण त्या पालखीची अशी शिस्त होती की त्या वारकऱ्यासोबत बोलायचा प्रयत्न केला तर वारकरी असा खुणावत होता की नाही, आम्ही म्हणजे आम्हाला असं बोलायचं नाही, आम्ही फक्त नामस्मरण करतो, असं त्यांचं बोलला नाही. त्याच्या त्या खुणावर म्हणजे हावभावावरून मला समजलं. पताकाधारी हे होता वारकरी, त्यानं भजन गायला सुरुवात केली. त्यांना असं म्हटलं की तुम्ही इकडून बाजूला चालले तर तुम्ही फक्त आम्ही जे बोलतो ते तुम्ही बोला, म्हणजे असं त्यांना खुणावलं. असं म्हटलं नाही तर बोलला नाहीये, फक्त मी जे गायन करतो त्याच्या मागे तुम्ही बोला. मग त्यानं ते गजानन महाराजांवर भजन म्हटलं, त्याच्या मागे मी पण भजन म्हणणं सुरू केलं. आणि त्याच्यासोबत काही 10-15 मिनिटं त्याच्यासोबत चाललो तिकडे. मग परत आणि इतक्या गर्दीमध्ये ते लोकांची गर्दी आली, पण परत मी मागे गेलो. परत बाजूला काही दुसरं हे पाहिलं की पालखी मार्गावर जेवढे भाविक आहेत तेवढा भक्तिभाव जो आहे, त्यासोबतच जे सेवा करणाऱ्यांची जे सेवाभावी संस्थांचे होते की दानशूर व्यक्ती होते, त्यांचे जे काही फुटावर अंतरावरच त्यांचे स्टॉल लागलेले, कोणी मेडिकलचं, कोणी पाणी वाटप, कोणी बिस्लरी वाटप, कोणी चहा, नाश्ता, उसळ, म्हणजे जे आपल्याला दैनंदिन जीवनात लागतं ते सर्व त्या पालखी मार्गावर गजाननाच्या सर्व उपलब्ध होतं. हे जे चित्र पाहताना की आपण हे कुठं हे स्वर्गीचं सुख असं कुठं नाहीच, असं ते मला जाणवलं. नक्कीच शिस्त म्हणजे शिस्त, आणि शिस्तीकरिताच गजानन महाराज संस्थान जे आहे संपूर्ण जगभर ओळखलं जातं. स्वच्छता आणि शिस्त हा पहिला मंत्र गजानन महाराज संस्थानचा आहे. आणि याच्यात असंही म्हणा लागेल अनिलजी की महाराज करून घेतात. तुम्ही जसं सांगितलं की मी चालत आलो, म्हणजे एक गाणं आठवते ज्याच्यात असं भजन आठवते ज्याच्यात म्हटलं जाते की मला न्यावयाला गजानन बाबाची गाडी घुंगराची आली, गाडी घुंगराची. म्हणजे महाराजच सगळं काही करून घेतात, महाराजच आपल्याला तिथपर्यंत नेतात आणि महाराजच आपल्याला इथपर्यंत घेऊन येतात. या अनुभवामध्ये विजय भाऊ, आपण हे सांगा की आपल्याला असा स्वच्छतेचा कोणता अनुभव दिसला की इतका जनसमूह, इतका भक्तीचा जो सागर होता शेगावी आला,
यामध्ये स्वच्छतेबद्दल आपण काय म्हणताल? स्वच्छता कशी राहिली? आपण एक चांगला विषय केला तो मला. सर्वप्रथमतः मी या निव्याकरण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेगाव शहरातील ज्याही सामाजिक संस्था असतील ज्यांनी अतिशय सुंदररित्या पालखी जसजशी समोर जात होत होती तसे मागे साफसफाई चालू होती. बरेचसे नाव घेता येणार नाही इतके प्रकारचे त्या ठिकाणी संस्था होते, इतक्या प्रकारचे त्या ठिकाणी नागरिक कामगार होते. पण ह्या स्वच्छतेला ही स्वच्छता पाहून माझं मन भारावून गेलं की असं जाणवलंच नाही की आज जो शेगाव शहरात 5-6 लाखा जो जनसमूह आला की वेगवेगळ्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था, कुठं उसळची व्यवस्था, कुठं खेळांची व्यवस्था, कुठं चहा पाणी व्यवस्था, इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या व्यवस्था असल्यावर सुद्धा जेव्हा पालखी मंदिरात पोहोचली त्यानंतर मी जेव्हा मार्गक्रमण करायला गेलो, एक अभ्यास करत होता मला त्या हिशोबाने, तर बघितलं मला कुठं केळाची साल्ट दिसले, ना मला कुठं चहाचा कप दिसला, ना मला कुठं पेपर प्लेट दिसली, ना कुठं प्लॅस्टिक दिसलं. अतिशय उत्तम असं नियोजन हे वैयक्तिक लेवलवर आपल्या शेगावकरांनी केलं आणि शेगावातल्या सामाजिक संस्थांनी केलं की जे आजपर्यंत मी बऱ्याच पालखीमध्ये गेलेलो आहे दर्शनासाठी, परंतु इतक्याच किती करत असतील मला माहित नाही. परंतु शेगावात जे नियोजन केलं गेलं, जे स्वच्छता केल्या गेली ती अतिशय वाखाण्याजोगी आहे की कल्पनाही करू शकत नाही की सध्या पालखी गेली 10 मिनिटात तो पूर्ण रस्ता क्लिअर होऊ लागला, हे शक्य नाहीये. परंतु आपल्या शेगाव शहरातील जे नागरिक असतील, जे सामाजिक संस्था असतील, खूप त्यांचे आभार मानतो आणि भविष्यात अजून त्यात काही संस्थांनी उतरावं, काही लोकांनी उतरावं नाही, अजून आपल्या शेगावचं नाव लौकिक कसं वाढेल स्वच्छते बाबतीत. आतापर्यंत मी फक्त गजानन महाराजांची स्वच्छता बघितली मंदिराची, परंतु काल विशेष करून लक्ष दिल्यामुळं मला समजलं की शेगावातले भाविक भक्त जसं मंदिराचं नाव स्वच्छता चालतं तसं नाव हे शेगाव शहराचं निघत असेल की बाबा शेगाव शहरातील नागरिक पालखी गेल्यावरची स्वच्छता राखतात, ती अतिशय उत्तम, अतिशय दर्जेदार असते. हा कालचा माझा आलेला अतिशय सुंदर, माझ्याला सगळ्यात चांगला अनुभव आहे. नक्कीच. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया आणि अनिलजींना हे विचारूया की याच्यात प्रशासनाचं काय योगदान राहिलं, प्रशासनाची स्वच्छता कशी होती, प्रशासनाचं नियोजन कसं होतं, नगर परिषदची काय भूमिका होती? नक्कीच ज्याप्रमाणे श्री गजानन महाराज संस्थांचं जे नियोजन आहे त्या नियोजनाला अनुसरून जे 56वी जे पायदल आषाढ वारीची जी पैदल वारी जी आहे ती 31 जुलैला शेगावी पोहोचणार आहे. त्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासन असो, पोलीस स्टेशन असो, महसूल विभाग असो, यासह विविध जे प्रशासकीय विभाग आहे त्या विभागांनी त्यांची 8 दिवसाआधीच त्यांनी या पालखी परत येणार पालखीच्या अनुषंगाने त्यांनी 8 दिवसापूर्वीच असं नियोजन बैठक घेतली अधिकारी वर्गांची आणि त्यांनी जसं गजानन महाराजांचं जसं नियोजन आहे त्या पद्धतीने त्यांचं ते सुविधा देणं हे कर्तव्य आहे. परंतु त्या अधिकाऱ्यामध्ये पण एक भाव होता की गजानन महाराजची जी श्रद्धा आहे तो श्रद्धा त्या बैठकीत दिसला. त्यांनी तसं नियोजन केलं तर त्यातला एक उत्कृष्ट नमुना नगरपालिका प्रशासनानं जे 2 दिवसाआधीच पालखी येणार आहे, गर्दी होणार आहे हा त्यांनी अंदाज काढला आणि शेगाव शहरातलं जे पालखी मार्गावरचं जे अतिक्रमण आहे, मंदिर परिसर असो की पालखी मार्ग असो, स्टेशन पासून ते वाटिकापासून तर मंदिरापर्यंतचा जो मार्ग आहे तो एकदम लोकांना तकलीफ होणार नाही, लोकांना अडचण होणार नाही अशी या दृष्टीने तो अतिक्रमण काढलं. पालखी मार्गातले जे डिवायडरला जे धूळ असते, जो गारा असतो, जो चिखल साचलेला असतो तो पण एकदम स्वच्छ केला. जे पालखी मार्गावर जे रस्त्याने झाडं आहेत झाडाची कटिंग केली. म्हणजे त्यांनी जे 2-3 दिवसापासून जे कंटिन्यू जे नगरपालिकेनं जे काम केलं ते खरोखरच नगरपालिकेचं कौतुकास्पद मला कार्य वाटलं. हे सगळं होत असताना अनिलजी आपण हे सांगा की काय नगर परिषदचं नियोजन योग्य होतं? नगर परिषदला आपण संपूर्ण असं म्हणावं लागेल की 10 पैकी 10 मार्क दिलेत, परंतु काय पोलीस प्रशासनाची सुद्धा तितकेच मार्क द्यावे लागतील? पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांचं कार्य योग्य प्रकारे केलं? बरोबर. कारण मी पहिलं सुरुवातीला म्हटलं की जसं संस्थांचं नियोजन त्याप्रमाणे सर्व शासनाच्या सर्व विभागांनी जे बैठक घेऊन जे एक आपलं कर्तव्य म्हणून नाही तर त्यांनी बी एक सेवाभाव म्हणून यामध्ये ते वारीच्या याच्यात सहभागी झाले. म्हणजे त्यांचं जे ड्युटीज आहे की लोकांना सुविधा पुरवणे, परंतु ड्युटीच्या व्यतिरिक्त त्यांनी मनाभावापासून जसं मी पत्रकारिता करत असताना मला पायी वारी करायची जी
इच्छा झाली. तसं मी अनुभव आहे की तर आता आपल्या पालखीसोबत खामगावपासून पाहिलं तर पोलीस त्याच प्रमाणात त्यामध्ये सहभागी होते. ते त्यांच्या ड्युटीवर होते, भाविकांच्या सेवेसाठी होते, पालखीच्या रक्षणासाठी होते. तर असे असताना पालखीच्या समोर मधामध्ये शेगाव खामगाव दरम्यान पालखीसमोर आपले जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत श्रीजी लोढा साहेब, हे त्या पालखीच्या समोर चालत होते. भाविकांना योग्य म्हणजे नुसतं चालत नव्हते, संरक्षण करत नव्हते, भाविकांना ते वेळोवेळी सांगत होते की चला पुढे चला, बाजूला चला, इकडून हे घ्या, थकले का. हे हे त्यांची ड्युटी संरक्षणाची नसून ते भाविकांची पण काळजी घेत होते. हे स्वतः उदाहरण जे सैनिक लोढा साहेब आहेत त्यांचं मी पाहिलं. मी त्यांच्यासोबत थोडं 5 मिनिटं त्यांच्यासोबत चाललो, तेव्हा तो अनुभव आला की हे प्रशासकीय अधिकारी फक्त त्यांची ड्युटी बजावत नाही, तर परत ते त्यांच्यामध्ये बी सेवाभाव आहे. पगारापुरतं काम न करत त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा जो सेवाभाव आहे तो त्यांच्या कृतीतून असा दिसून आला. आणि पोलीस स्टेशन तुम्ही जो विचारला प्रश्न की पोलीस स्टेशनचं कसं होतं नियोजन कसं होतं, तर पोलीस प्रशासनाचा जो शिस्तीचा जो एक भाग आहे, त्यांची वर्दी पाहता क्षणी जो पोलीस आपल्या समोर आला की त्या पोलिसाला पाहता क्षणी बाकीचे लोक त्यांना जे वाटते की पोलीस आहे, तर आधीच त्यांच्या मनात हे होऊन जातं. आणि जो कोणी असतो असंतोष जे समाजकंटक असतात ते त्या वर्दीला पाहून त्या गर्दीतून बाहेर निघून जातात. नुसतं पाहिलं की त्यांचा हे असतो. परंतु कालचे जे पोलीस होते, कालचे जे बंदोबस्त होता, जो खामगावपासून शेगावपर्यंत जो बंदोबस्त पाहिला, ते वारकऱ्याप्रमाणे भाविकाप्रमाणे सहभागी झालेच होते. परंतु एका ठिकाणी तर जसे महिला होत्या, 20-25 महिला होत्या कंटिन्यू. त्या महिलांना त्यांनी सांगितलं की तुमचे दागिने सांभाळा, तुमच्या पिशव्या हे करा, तुमच्या पर्स व्यवस्थित सांभाळून ठेवा. म्हणजे या गर्दीमध्येही पालखीचं संरक्षण, भाविकांचं हे करून त्याची दखल घेत होते. म्हणजे त्यांच्या ज्या सूचना होत्या आणि ह्या सूचना स्वतः सैनिक लोढा साहेब देत होते. त्या सूचना आणि हे करताना पाहून की बा जर जो सर्वोच्च पदाधिकारी अधिकारी आहे, तो जर या सूचना देऊन राहिला, तर जे त्याच्या खालचे जे लोक आहेत, जे पोलीस वर्ग आहे, ते पण तेवढ्याच आत्मीयतेने, तेवढ्याच याने ते भाविकांचा प्रवास कसा सुखकर होईल, कसा सुरक्षित राहील, या दृष्टीने ते कंटिन्यू मला त्यांचं कार्य करताना दिसले. म्हणजे नक्कीच कुठंतरी नेहमी जे बोलल्या जात असते की पोलीस प्रशासनावर आपण नेहमी बघत असतो की प्रत्येक व्यक्ती हा फक्त ताशेरेच ओढत असतो, पण असं नाही आहे. पोलिसांमध्ये सुद्धा तीच भाविकता आहे, तीच भक्ती आहे आणि तीच श्रद्धा आहे जी सामान्य भाविक भक्तांमध्ये असते, आणि ते या पालखीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. विजयजी, आपण आम्हाला हे सांगा की या संपूर्ण घडामोडीमध्ये, पालखीच्या आगमनामध्ये आपण कुठं काही असं वेगळं प्रशासनाच्या बद्दल काही चुकीचं दिसलं का आपल्याला, असं काही आठवते का? नाही, पहिली गोष्ट तर प्रशासनाबद्दल चुकीचं काही दिसलं नाही. काल पोलीस प्रशासनाचं जे नियोजन होतं ते अतिशय सुंदर होतं. नगरपालिकेचं पण जे नियोजन ते सुंदर होतं. ज्याही प्रशासकीय लेवलचे जे काल सहभागी होते दिंडीमध्ये नियोजन होतं, त्यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं. इतकं सुंदर नियोजन पाहून काल माझं मन भरून आलं. आणि काल पोलीस प्रशासनाबद्दल जसं सांगितलं अनिल भाऊंनी, मी काल एक पोलीस प्रशासनाचा एक अनुभव घेतला. काल मला पोलीस प्रशासन त्या दिसलंच नाही, ते मला काल वारकरी म्हणून त्या ठिकाणी दिसले, एक सेवाधारी म्हणून ते त्या ठिकाणी दिसले. जसं गया मार्च्या मंदिरात जाताना जसे शेजारी म्हणतात माऊली चला समोर, माऊली चला समोर, काल मला ते पोलीस म्हणून दिसलेच नाही, काल मला सेवाधारी म्हणून दिसले. काल जेवढे पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्तामध्ये होते, काही होमगार्ड होते, मी त्याचा एक अनुभव बघितला. सर दुर्गादेवीमध्ये जेव्हा आपण दुर्गादेवीची मिरवणूक असते, गणपती मिरवणूक असते, त्यांच्या हातात जो दंड असते, चला लवकर, चला लवकर समोर, मी हे त्यांचे जे काम बघितलं पोलीस प्रशासन आतापर्यंत नवदुर्गात असेल, कारण की त्या ठिकाणी त्याला तसं वागत होतं. पण काल तर जो पोलीसवाला बघितला मी, काल पोलीसवाला दादा जो बघितला, तो काल एकदम सेवाधारी दिसला. माऊली चला समोर, माऊली थोडं बाजूला सारखा पडचाल तुम्ही. आणि काही ज्या महिला म्हणते त्यांना खास करून ते सांगताना आणि म्हणून सांगितलंच की तुम्ही दागिने सांभाळा, तुम्ही तसं सांभाळा. तर काही काही जे लहान लहान मुलं घेऊन ज्या महिला होतात त्यांना तर ते सांगते, बाई ताई तुम्ही दागिने सांभाळा, पण तुमच्या मुलाला खास करून लक्ष द्या, गर्दी खूप आहे. म्हणजे असं वेगळंच रूप काल मला या ठिकाणी पोलीस प्रशासनानं दिसलं. मला तर त्या ठिकाणी पोलीस जाणवलेच नाही, ते सेवाधारी म्हणून जाणवले. अतिशय सुंदर असं मनमोहक वातावरण त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं तयार करण्यात आलं होतं आणि नियोजन अतिशय सुंदर होतं. नक्कीच कुठेतरी असं म्हणावं लागेल की जसं रूप असते तसंच ते
दिसत असते. महाराजांची जी छबी आहे, महाराजांची जी चेहऱ्याचा सुंदरता आहे ती अतिशय शांत आहे. आणि आपण जसा उल्लेख केला की नवरात्र आणि गणपतीमध्ये, तर आपण हे म्हणू की नवरात्रमध्ये ज्या नऊ देवींचं स्वरूप असते ते वेगवेगळ्या प्रकारचं असते, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. म्हणून तिथं ते वेगवेगळे दृश्य आणि वेगवेगळे हावभाव सुद्धा दिसत असावेत असं म्हणतात. मला एक गोष्ट आणखी सांगा की या संपूर्ण मध्ये कुठंतरी एक एक वर्ग असाही होता की जो पाहत होता की कोणाला चक्कर येते का, कोणाला म्हणजे औषधी वगैरे कमी पडते का, कोणाला काय, त्याबद्दल आपण काय म्हणाल? ते कुठंतरी बघितलं का आपण? हा, तिथं बघितलंच मी त्याला. त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा काय काय ठिकाणी पुरवल्या गेल्या. कोणाला चक्कर येते का म्हणजे विचारपूस एवढी होती की कोण काय करतच म्हणजे कल्पना करू शकत नाही. काल काल पहिल्यांदा मी डिटेलमध्ये काल पूर्ण पालखीवर निरीक्षण करतो मी काल. कारण कालच पहिल्यांदाच मी समजा इंजिनियर कॉलेज पासून तर शेगावपर्यंत मंदिरापर्यंत आलो. तर इंजिनियर कॉलेज ते वाटिकन दरम्यान जे अनुभव घेतले ते खूप वेगळे, एकदम अतिशय वेगळे आणि माझ्यासाठी नवीन होत आले. पुन्हा चक्कर येते का, काही काही जे सेवाधारी होते काही संस्थेचे ते घेणे आणि त्यांना बसवणे, त्यांना जागेवरच पाणी देणे, चहाची व्यवस्था करणे, कुणाला जर भूक लागली तर केळ देणे. कारण काय होतं, चालताना काही काही लोकांची शुगर कमी होती तर त्यामुळे त्यांना थकवा जाणवत होतं. तर ते आता त्या मेडिकल लाईनमध्ये असल्यामुळे त्यांना ते समजत होतं की अरे यांना थोडा त्रास झाला तर त्याला चहाची व्यवस्था करते, कारण चहाची व्यवस्था ठिकठिकाणी होती. तर असे वेगवेगळे अनुभव मला त्या ठिकाणी आले. म्हणजे जाणवतच नव्हतं काल की मी पालखीत होतो की घरामध्ये होतो म्हणून. कारण एवढ्याच प्रकारची सेवा की जो व्यक्ती आपल्या ओळखीचा नाही, जो आपल्या गावातला नाही, कारण पूर्ण महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी येतात श्रद्धेने. तर म्हणजे काल जाणवलंच नाही की काल पालखीमध्ये आहे आणि अशा वेगवेगळ्या सेवा बघून तर असं मन कुठं कुठं इमोशनल झाल्यासारखं, डोळ्यात पाण्यासारखं जाणवलं की इतकी सेवा करत. तर मला तरी असं वाटलं माझ्या स्वतः बाबतीत की साला मी तरी कुठेतरी कमी पडतो. आता पुढच्या वेळेस काहीतरी नियोजन करेल ज्यामध्ये सेवा कशी देता येईल माझ्या संघटने माध्यमातून किंवा काही संघटने माध्यमातून, वेगळ्या माध्यमातून ती सेवा नक्कीच पुढच्या वर्षी काहीतरी वेगळा करायला मी प्रयत्न करेल. कालचा जो अनुभव आला मला. गजानन महाराजांचं एक स्लोगन आहे, एक वाक्य, अन्न हे पूर्ण ब्रह्म. गजानन महाराज संस्थांचं हे संपूर्ण एक स्लोगन आहे. या संपूर्ण शब्द या लाईनच्या मागे प्रत्येक भाविक भक्त हा चालत राहतो. या संपूर्ण घडामोडीमध्ये अनिलजी आम्हाला हे गोष्ट सांगा तुम्ही की गजानन महाराजांची पालखी जेव्हा स्वगृही येत असते त्यांच्यासोबत एक वैद्यकीय सुद्धा पथक असते. या वैद्यकीय पथकामध्ये आपण असं काही बघितलं काय की फक्त संस्थांचे जे वारकरी आहेत त्यांचीच सेवा करते की इतरही भाविकांची सेवा होत असते? नाही, एकदम चांगला प्रश्न आहे. जेव्हा पालखी निघते तर पालखीच्या ताफ्यामध्ये वैद्यकीय सेवा म्हणजे वैद्यकीय चमू, त्यामध्ये तज्ञ डॉक्टरची एक टीम असते, त्यांची एक व्हॅन, त्यासोबत एक अँब्युलन्स पण असते. हे वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आहेत. जे वारकरी, जे 750 वारकरी सोबत असतात पालखीसोबत, ते वारकऱ्यांसाठी आहे. पण असं वारकऱ्यासाठी आहे असं नव्हतं. कारण की त्यामध्ये पालखी जेव्हा प्रवास करते, शेगाव वरून निघते, गावागावी थांबत जाते, तर त्या जसं आपण खामगावून शेगावपर्यंत येतो सोबत, पालखीले आपल्याकडे बऱ्याच वर्षापासून परंपराच झाली आहे. किंवा खामगाव पासून आपण शेगावपर्यंत आपण पंढरपूरला नाही जाऊ शकलो पालखीसोबत, तर आपण पालखीसोबत एक 16 किलोमीटरचा प्रवास करू. असं जेव्हा पालखी शेगाव निघते तेव्हापासूनच, समजा शेगाव निघाली तेव्हा पहिले अकोल्याला गेली, तर अकोल्याला जाताना नागझरच्या पुढे जे असतात दुसरे कसुरा, हे जे मधातले जे गाव असतात ते लोक त्या पालखीसोबत त्या दुसऱ्या गावापर्यंत ते सोबत जातात. अशी ही परंपरा झालेली आहे भाविकांची. असा राऊंड असतानाच ते चालू असतं. मग अशा वेळेस हे जे मोबाईल व्हॅनचं जे वैद्यकीय सेवेचं जे संस्थांचं जे नियोजन आहे ते नुसतं वारकऱ्यांसाठीच नाही, तर ते जे रस्त्याने जे भाविक असतात, भाविकांना जर काही तकलीफ झाली, कोणाला काही चक्कर आले, कोणाला काही दुखापत झाली, तर लगेच संस्थांचे सेवाधारी मंडळी लगेच त्या भाविकाला ते डॉक्टराकडे नेऊन त्या आपल्या संस्थांच्या मोबाईल व्हॅन वैद्यकीय सेवा देतात. हा अनुभव शेगाव खामगाव दरम्यान पण पाहायला मिळाला. नक्कीच. म्हणजे एकंदरीत असं आपण समजूया की वैद्यकीय सेवा जी असते ही संपूर्ण भक्तांकरता असते असंही समजावं लागेल. या संपूर्ण सोहळ्यामध्ये असा सुवर्ण क्षण जो आपण बघितला, असा डोळ्यांचं पारणं फेडणारा दृश्य असं कोणतं आपल्याला वाटते?
काल जेव्हा मी वाटीसमोर विश्वस्त मंडळासोबत तिथे उपस्थित होतो, हजर होतो, त्यावेळेचा जो सुरक्षण होता, ज्यावेळेस शेगाव शहरात आपल्या या महाराजा पारीचं आगमन होतं आणि शेगाव शहरातली जी पालखी तेव्हा ती गळा भेट घेते. माझ्या आयुष्यातला बघितलेला सर्वात सुंदर तो सुरक्षण होता की जो काल तिथं उपस्थित राहिल्यामुळे मला बघायला भेटला. ज्यावेळेस पालखी आली, ज्यावेळेस सेवादारी जे विश्वस्त मंडळ आहे आपलं, त्या सेवादारी विश्वस्त मंडळांनी ज्यावेळेस पालखी उभी राहिली त्यावेळेस जे पताका घेऊन उभे असतात त्याच्या समोर, एक्झॅक्ट त्याच्या समोरच ते जमिनीवर सर्व वारकऱ्यांना, विठ्ठलरूपी वारकऱ्यांना ते नतमस्तक झाले आणि त्यानंतर गजानन महाराज पालखी दर्शन घेतलं. माझ्या आयुष्यातला आजपर्यंत सगळ्यात अतिशय सुंदर जो सुवर्णक्षण लिहा असा सुवर्णक्षण मी काल तो अनुभवला. नक्कीच हा एक स्वर्ग क्षण आहे की ज्या वेळेस म्हणजे गजानन महाराज संस्थानची जी स्थायी पालखी असते ती पालखी पंढरपूरहून आलेल्या वारकऱ्यांची जी पालखी असते तिला घेण्याकरता जात असते आणि ती तिथं जाऊन जे विश्वस्त आहेत ते त्या पालखीचे जे विणाधारक आहे आणि बाकीचे जे वारकरी आहेत, इतर जे वारकरी आहेत त्यांचं नमन करतात, चरण स्पर्श करतात आणि त्यांना आपल्यासोबत त्या वाटिकेमध्ये आणतात. तिथं एक स्लोगनच लिहिलेलं होतं की वारकरी आणि टाळकऱ्यांकडून पालखीचे स्वागत, याला गळा भेट असं सुद्धा नेहमी म्हटल्या जात असते. आता आपण पुढच्या प्रश्नांवर येऊया. या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये प्रशासनाकडून आणखी काय सुविधा व्हायला हव्या होत्या असं आपल्याला वाटते? मला तर सर्वप्रथम असं वाटतं, ज्यावेळी 2008ला गजानन महाराज शताब्दी महोत्सवानिमित्त जो विकास आराखडा राबवला गेला होता तो त्यावेळेच्या दृष्टिकोन तो बरोबर होता, योग्य होता. परंतु ह्या 10 ते 15 वर्षामध्ये गजानन महाराजची जी जगभर किती वाढत चालली, जे भाई भक्ताचं जे प्रेम आहे जगांवर वाढत चाललं, शेगावात येणारी भाविकांची गर्दी बघता आज शेगाव शहरातील रस्ते तसेच खामगाव शेगाव जो मार्ग बनवण्यात आलाय तो पण मला ही जी गर्दी बघून तो अरुंद वाढवला, छोटा वाढवला. ज्यावेळेस बनवला गेला त्यावेळेस तर खूप मोठा वाढवता, पण आजची परिस्थिती बघता तो खूप छोटा वाढवला. तर मी प्रशासनाला याच्या माध्यमातून आवाहन करेल, 2008चा जसा आराखडा बनवला गेला त्या बेसवर पुन्हा आराखड्याची गरज मला जाणवत आहे. कारण की दिवसेंदिवस गजानन महाराजच्या वर श्रद्धा ही भक्तांनी वाढत चालली. आपण स्टेशन बघा, रेल्वे स्टेशन बघा, त्या ठिकाणी गर्दी खूप असतात. या 8-10 वर्षांनी भरपूर गाड्या वाढल्या तरी सुद्धा गर्दी असतीच. तीच प्रक्रिया आपल्या शेगावात आहे. असंख्य अशा 4 व्हीलर या रोज शेगावात असतात. विशेष करून ज्यावेळेस पालखी असेल किंवा ज्यावेळेस कार्तिक एकादशी असेल किंवा ज्यावेळेस मोठी एकादशी असेल अशा टायमाला शेगावचे रस्ते खूप अरुंद, खूप छोटे वाटतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यांची रुंदी कसे वाढेल, रस्ते कसा मोकळा श्वास घेतील यावर आधारित काहीतरी उपाययोजना ह्या प्रशासनाने केल्या पाहिजेत. काल प्रशासनाने नियोजन इतकं सुंदर होतं त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही इतक्या गर्दीत असल्यावर सुद्धा. म्हणून येत्या काळामध्ये दिवसेंदिवस पब्लिक या रस्त्याने आणखी वाढणारच आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हे रस्ते कसे मोठे याच्यासाठी प्रशासन नक्कीच विचार करावा कालची गर्दी बघून असं मला वाटतं. भाविकांचा हा जनसागर जो आहे हा नेहमी शेगावच्या संत गजानन महाराजांकडे वाढणार. या संपूर्ण सोहळ्यामध्ये गजानन महाराज संस्थान आणि गजानन महाराज संस्थानचे सेवेकरी यांची भूमिका काय असं आपल्याला? विशेष म्हणजे सांगायचं म्हटलं म्हणजे सेवेकऱ्यांबद्दल तर सांगायची गरज नाहीये, कारण की पुन्हा जगाला माहित आहे गजानन महाराजांचे सेवेकरी कसे आहेत. मी संस्थांबद्दल सांगू इच्छितो. आज समजा मी ज्या ठिकाणी बसेल, आज ज्या ठिकाणी आपण ही चर्चा करतोय, आज जे माझं वैभव असेल फक्त हे गजानन महाराजांमुळं आणि गजानन महाराजांच्या जे संस्थान आहे, जे विश्वस्त मंडळ आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळं की हा माझा व्यवसाय इतका वाढायला गेलेला आहे. माझ्याप्रमाणे इतर लोकांचे पण व्यवसाय त्याच्यामुळेच वाढत गेलेले आहे. त्यामुळं संस्थांची जी दूरदृष्टी आहे या विश्वस्त मंडळाची, त्यामुळं शेगाव शहरात आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढ्या छोट्याशा गावामध्ये वॉटर पार्क बनेल, एवढं आनंद सागर बनेल किंवा वेगवेगळ्या VIP हॉटेल बनतील. तर हे सर्व मला तरी असं वाटतं हे सगळं श्रेय संस्थांचं आहे. संस्थांनी जे नियोजन केलं, जे शेगाव जे आपलं वाढलं गजानन महाराजच्या भक्तीमुळं, तर मला कुठेतरी असं वाटतं की शेगावच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा संस्थांचा आहे असं मला वाटतं. नक्कीच कुठेतरी असं म्हणावं लागेल की गजानन महाराज संस्थान आहे म्हणूनच शेगाव सुद्धा आहे, महाराज आहेत म्हणून शेगावची जनता सुद्धा आहे. तरी कुठेतरी 2008 मध्ये जो शताब्दी वर्षामध्ये विकास आराखडा मंजूर झाला होता तो विकास आराखडा आता कुठेतरी कमी होत आहे.
त्याची पुनर्नियोजन व्हायला हवे, रस्त्यांची आणखी विकसित व्हायला हवेत. कुठंतरी येणारा जो भक्तीचा सागर आहे, जो समूह आहे, त्याला आणखी मोकळेपणानं महाराजांच्या दर्शनाकरता येता यावं, याकरता प्रशासन, शासन आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. परत भेटूया अशाच कोणत्या तरी आणखी चर्चेवर चर्चा करूया. युवा क्रांतीच्या चर्चकांना आमचा नमस्कार.